नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या आणि मास लीडर असलेल्या पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालचा परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा अडचणीत आलाय. म्हणजेच परिणामी पंकजाताई सुद्धा पुन्हा एकदा अडचणीत आलेल्या आहेत. त्याचं कारणही असं आहे की स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचं एक स्वप्न होतं की ऊसतोड मजूर आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यासाठी हक्काचा कारखाना आपल्या बीड जिल्ह्यात उभा राहावा आणि तोही परळीमध्ये. म्हणून मोठ्या कष्टाने त्यांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना सुरू केला. मात्र कालांतरानं त्याची जबाबदारी पंकजाताई मुंडेंवर आली आणि हा कारखाना सातत्यानं दरवर्षी अडचणीत येत गेला. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये होणारा कमी पाऊस आणि त्यातच कोरोनाची साथ यामुळे कारखान्याचं जे काही उत्पादन होतं तेही घटलं. ऊस उत्पादक शेतकरीही त्या ठिकाणी घटले आणि हा कारखाना अडचणीत आला. दरम्यान वैद्यनाथ कारखान्यावर 19 कोटीची जीएसटीने सुद्धा कारवाई त्या ठिकाणी करण्यात आली होती. कारण कारखान्याकडे जीएसटीची 19 कोटी थकबाकी होती आणि म्हणून त्यांना जप्तीची सुद्धा नोटीस ऑक्टोबर 2023 मध्ये आलेली आहे. खऱ्या अर्थानं पंकजाताई तेव्हाच अडचणीत आलेल्या आहेत. कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी सांगितलं होतं पंकजाताईंना की आम्ही निधी उभा करतो, आपण जीएसटीची रक्कम भरून कारखाना त्या ठिकाणी सुरळीत सुरू करावा. परंतु पंकजाताईंनी त्याला नकार दिला होता आणि मी त्यातून मार्ग काढते असंही सुतोवाच केलं होतं. परंतु मित्रांनो, आपल्याला आता सांगावं लागेल की नुकतीच युनियन बँकेच्या वतीनं किंवा युनियन बँकेकडून वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यानं 2021 ला 203 कोटी 69 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं, जे की थकीत आहे. कारखान्यानं यापूर्वी कारखान्याकडे युनियन बँकेनं वेळोवेळी कर्ज पुरवठा किंवा कर्जाची मागणी केली होती की आपण कर्ज परतफेड करा. परंतु वैद्यनाथ कारखाना त्यांची पूर्ण कर्ज हे त्या ठिकाणी परतफेड करू शकलेलं नाही आणि म्हणून युनियन बँकेनं वैद्यनाथ कारखान्याचा 2 वेळेस यापूर्वी लिलावाची प्रक्रिया सुद्धा सुरू केली होती. मात्र या प्रक्रियेमध्ये कोणी सहभाग घेतला नाही म्हणून ती प्रक्रिया पूर्ण झाली नाही. मात्र आता पुन्हा एकदा युनियन बँकेनं वैद्यनाथ कारखान्याच्या लिलावाची नोटीस त्या ठिकाणी दिलेली आहे. लिलावाची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि येत्या 25 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या कारखान्याची ऑनलाईन लिलाव प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होणार आहे. मित्रांनो, या दोन्ही गोष्टींमुळे म्हणजे जीएसटीची कारवाई आणि युनियन बँकेकडून होणारी ही लिलावाची प्रक्रिया, या दोन्ही गोष्टींमुळे पंकजाताई मुंडे आणि वैद्यनाथ कारखाना हा पुन्हा एकदा अडचणीत आलेला आहे. वास्तविक पाहता ही जो लिलाव होणार आहे यामध्ये कारखान्याच्या परिसरात असलेली जवळपास 67 एकर जमीन आणि इतर 2 गावची 24 एकर जमीन अशी पूर्ण जमीन त्या लिलावामध्ये येणार आहे. त्यासोबतच कारखान्याची इमारत असेल, कारखान्याची मशिनरी असेल, त्या ठिकाणी निवासी बंगले असतील किंवा यासोबतच जुना डिस्टिलरी प्लांट असेल, नवा डिस्टिलरी प्लांट असेल, हे सर्वचे सर्व या लिलाव प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहे. मित्रांनो, एकंदरीत पंकजाताई मुंडे या राजकीय अडचणीत असताना आता आर्थिक अडचणीत सुद्धा सापडलेल्या आहेत हे आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागतंय. आणि ज्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी कारखान्याचं स्वप्न पाहिलं होतं त्याच स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची समाधी आणि स्मारक सुद्धा याच कारखान्याच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी आहे हे मला आपल्याला आवर्जून सांगावं लागतंय. मित्रांनो, वैद्यनाथ कारखाना हा गोपीनाथराव मुंडे साहेबांनी उभा केलेला आहे. पंकजाताई मुंडेंनी तो आजपर्यंत चालवलेला आहे. दरम्यान तो अडचणीत आल्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले धनंजय मुंडे यांच्याशी त्यांनी सलगी करून घेतली आणि दोघांनी मिळून या कारखान्याची निवडणूक गेल्या काही महिन्यांपूर्वी बिनविरोध सुद्धा काढलेली आहे आणि कारखान्याची जबाबदारी पंकजाताई मुंडेंकडे दिलेली आहे. आता तसं जर परिस्थिती पाहिली तर केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि पंकजाताई मुंडे या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस आहेत, म्हणजे त्या सत्तेमध्ये सहभागी आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. दुसरा भाग, धनंजय मुंडे हे की त्यांच्यासोबत कारखान्यामध्ये सहभागी झाले आहेत, त्यांचं पॅनल त्या ठिकाणी आहे, संचालक आहे. आज धनंजय मुंडे राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत, कृषी मंत्री आहेत आणि बीड जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत. ते जरी राष्ट्रवादी काँग्रेसचे असले आणि पंकजाताई जरी भारतीय जनता पार्टीच्या असल्या तरी दोघांचं संयुक्त सरकार एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आज काम करत आहे. मग धनंजय मुंडे सत्तेत आहेत, पंकजाताई मुंडेंचा पक्ष सत्तेत आहे. या दोन्ही गोष्टी सत्तेत असताना सुद्धा पंकजाताई यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला केंद्र सरकारनं मदत का केली नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. वास्तविक पाहता राज्यातले आणि देशातले अनेक कारखाने एक मोडकळीस आले होते, आजारपणात गेले होते. त्यांना दुरुस्त करण्यासाठी किंवा ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी केंद्र सरकारनं कोट्यवधी रुपयांचं कर्ज त्यांना दिलेलं आहे. विशेष म्हणजे पंकजाताई मुंडेंनी भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी जो प्रयत्न केला, जे विरोधांना त्या ठिकाणी पराभूत करण्याचा प्रयत्न केला, त्याच विरोधकांच्या कारखान्याला केंद्र सरकारनं
जिथं भाजपचं सरकार आहे त्यांनी 100 कोटी, 150 कोटी, 40 कोटींचं कर्ज देऊन ते कारखाने ऊर्जित अवस्थेत आणण्याचा प्रयत्न आणि मदत त्या ठिकाणी केलेले, सहकार्य केलेले. वास्तविक पाहता वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला सुद्धा कर्ज द्यावं आणि हा कारखाना जो काही अडचणीत आहे, अडगळीत आहे, याला ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी मदत करावी अशी मागणी पंकजाताई मुंडे आणि संचालक मंडळानं केंद्र सरकारकडे केली होती. मात्र केंद्र सरकारनं म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं त्या ठिकाणी या कारखान्याला मदत केलेली नाहीये. मित्रांनो, एक सगळी परिस्थिती जर आपण अशी पाहिली तर पंकजाताईंना महाराष्ट्रामध्ये राजकीय कुठलं पद दिलं गेलं नाही, विधान परिषदेवर घेतलं गेलं नाही, मंत्रिपदाची अपेक्षा पूर्ण त्या ठिकाणी फेल ठरलेली आहे. अशा स्थितीमध्ये पंकजाताई मुंडे महामंडळावर येतील किंवा पक्षाच्या एखाद्या जबाबदारी त्यांच्याकडे महाराष्ट्रातली दिली जाईल असं वाटत होतं. परंतु अनेक वेळा आपण पाहतोय, सातत्यानं पाहतोय की भारतीय जनता पार्टी पंकजाताईंना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करते आणि आज त्यांचा पराभव परळी मतदारसंघातून झाला असताना त्यांना पुन्हा एकदा बळ देण्याचं काम पक्षाकडून किंवा पार्टीकडून होताना दिसत नाही. एव्हा जर आपण परिस्थिती पाहिली तर बीड जिल्ह्यामध्ये प्रीतमताई मुंडे या खासदार आहेत, ज्या की भारतीय जनता पार्टीच्या आहेत आणि ज्यांचं देशामध्ये सरकार आहे. त्या सुद्धा कारखाना वाचवण्यासाठी काही मदत करू शकत नाही, हेही चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु येणाऱ्या लोकसभाच्या निवडणुकीमध्ये प्रीतमताई मुंडे यांची उमेदवारी कट करून त्या ठिकाणी पंकजाताई मुंडे यांना लोकसभेला निवडणूक लढण्यासाठी भारतीय जनता पार्टी दबाव आणि प्रेशर आणतंय अशी आपल्याला राजकीय मंडळीकडून माहिती मिळते. मित्रांनो, असं जर झालं तर प्रीतमताई मुंडे बाजूला सरकतील, पंकजाताई मुंडे उमेदवार होतील. परंतु पंकजाताईंनी यापूर्वीच सांगितलं की प्रीतमताईंना बाजूला करून मी त्या ठिकाणी उभं राहू शकत नाही, म्हणजे त्यांच्यावर पक्षांतर्गत राजकीय दबाव आहे. आणि आता हा आर्थिक दबाव जो की युनियन बँकेकडून आलेला आहे आणि त्यासोबतच जीएसटीची जी काही रक्कम आहे ती भरण्यासाठी सुद्धा त्यांच्यावर त्या ठिकाणी दबाव आलेला आहे. अशा स्थितीमध्ये नेमकं पंकजाताई मुंडे काय करतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दसरा मेळावा झाला, त्या ठिकाणी पंकजाताई मुंडे काहीतरी आपली वेगळी भूमिका मांडतील, भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देऊन इतर पक्षात त्या जातील आणि आपलं राजकीय जे काही प्राबल्य आहे ते त्या ठिकाणी दाखवून देतील असं त्यांच्या चाहत्यांना आणि कार्यकर्त्यांना सातत्यानं वाटतंय. पंकजाताई मुंडे, गोपीनाथराव मुंडे यांना मानणारा राज्यामध्ये मोठा वर्ग आहे. तो वर्ग आज भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेलेला आहे, त्यांच्यावर तो नाराज आहे. परंतु पंकजाताई मुंडे कुठलाही निर्णय घेत नाहीत, म्हणून ते ताईंच्या सोबत आजही भाजप सोबत आहेत असं म्हणायला वावे. परंतु मतदानातून ते किती भाजप सोबत राहतील याबद्दल शंका आहे. परंतु ज्यावेळेस दसरा मेळाव्यामध्ये पंकजाताईंनी निर्णय घेतला नव्हता त्यावेळेस मात्र या कार्यकर्त्यांमध्ये, चाहत्यांमध्ये एक निरुत्साह पाहायला मिळाला होता. आणि आता मात्र पंकजाताई मुंडे राजकीय काही निर्णय घेतील अशी काही स्थिती नाहीये, म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टी सोबत जुळून घेतल्याचं चित्र महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कारण धनंजय मुंडे यांच्या सोबत त्या अनेक कार्यक्रमामध्ये सुद्धा आपल्याला एकत्रित त्या ठिकाणी जमताना दिसत आहेत, भाषण करताना दिसत आहेत. अशा स्थितीमध्ये आता कारखाना हा लिलावामध्ये जातोय, जीएसटी कडून त्यांना जप्तीची नोटीस येते. आता हा कारखाना वाचवण्यासाठी आणि आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पंकजाताई मुंडे नेमकं काय करतायत याकडे तुमचं आमचं लक्ष असेल. 25 जानेवारी 2024 पर्यंत पंकजाताई कुठला निर्णय घेतील हे याकडे तुमचं आणि आमचं लक्ष असेल. याविषयी डीएस न्यूज आपल्याला सातत्यानं प्रामाणिकपणे माहिती त्या ठिकाणी देईल. मित्रांनो, हा महत्वाचा मुद्दा मला आपल्यासोबत शेअर करा वाटला. आपल्याला कसं वाटला कमेंट्स बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया निश्चित द्या, कारण तुमची प्रतिक्रिया महाराष्ट्रातून ती अत्यंत आमच्यासाठी महत्वाची आहे. पुन्हा एकदा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.